जसा माणसांमध्ये पावसाळ्यामध्ये माणसं आजारी पडतात, त्याचप्रमाणे जनावरेही त्या आर्द्रतेमुळे आजारी पडतात. तर त्या जनावरांची आपण कशी काळजी घ्यावी? वातावरणामध्ये आर्द्रता असल्यामुळे आपले मच्छर आणि कीटक वगैरे हे जास्त येतात. तर याच्या बाबतीत आपल्या गोठ्याची काळजी कशी घ्यावी? पावसाळ्यामध्ये जनावरांच्या अंगावर गोचीड गोमाशा जास्त होतात, पण जंत निघून जसे गोचीड गोमाशा तसं पोटामध्ये पण जंत वाढतात. तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन ही लस मारून घ्यायची. बकऱ्यांना पावसामध्ये जास्त राहून निमोनिया हा आजार होऊ शकतो. त्यामुळे त्यांना हवेशीर आणि व्यवस्थित वातावरण देणं आवश्यक आहे. आहार चांगला असणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये त्यांना मिनरल मिक्सचर, क्षार मिश्रण हे देणं आवश्यक असतं आणि चौफेर आहार त्यांना मिळाला पाहिजे. आहाराची व्यवस्था जर तुम्ही व्यवस्थित केली तर जनावरांना त्याची पॉवर जी आहे म्हणजे प्रतिकारशक्ती ही वाढलेली असते. गटसर्प आणि फऱ्या याच्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता असते. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आपल्या जनावरांची पावसाळ्यामध्ये काळजी कशी घ्यावी या बाबतीत माहिती मी देणार आहे. पावसाळ्यामध्ये पूर्ण वातावरण चेंज होतं. वातावरणामध्ये आर्द्रता भरपूर प्रमाणामध्ये असते, ह्युमिडिटी भरपूर प्रमाणात असते. त्याचा जनावरांच्या आरोग्यावर फार विपरीत परिणाम होतो. जसा माणसांमध्ये पावसाळ्यामध्ये माणसं आजारी पडतात, त्याचप्रमाणे जनावरेही त्या आर्द्रतेमुळे आजारी पडतात. तर त्या जनावरांची आपण कशी काळजी घ्यावी याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. वातावरणामध्ये आर्द्रता असल्यामुळे आपले मच्छर आणि कीटक वगैरे हे जास्त येतात. तर याच्या बाबतीत आपल्या गोठ्याची काळजी कशी घ्यावी? आता त्याच्यामध्ये गोठा आपला नेहमी स्वच्छ आणि कोरडा असला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, गोठ्याच्या आजूबाजूला पावसामुळे हे उत्पन्न म्हणजे गवत होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि त्याच्यामध्ये ह्युमिडिटी कमी येईल, वातावरणाचा त्या जनावरांवर परिणाम होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि गोठ्यामध्ये जर पाणी राहिलं तर त्यांच्या खुरावर विपरीत परिणाम होतो आणि खुरावर आपले खुरं जे असतात ते विपरीत परिणाम होऊन त्याचे पाय दुखायला लागतात आणि परिणामी दुधावर परिणाम होतो. याची आपण काळजी घ्यावी. दुसरं, आपल्या पावसाळ्यामध्ये जनावरांच्या अंगावर गोचीड गोमाशा जास्त होतात. गोचीड गोमाशा जास्त झाल्या तर ते आपले रोग असतात पावसाळ्यामधले, ते या जनावरांच्या याच्यावरनं दुसऱ्या जनावरांमध्ये होतात मच्छर आणि कीटकांमुळे. तर त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आता त्याची काळजी कसं घेणार आपण? त्याची काळजी म्हणजे आपण जे आपल्या गोठ्यामध्ये फवारणी, ब्युटॉक्स म्हणून एक फवारा येतो, सायपरमेथ्रिन चा फवारा येतो, तो फवारा मारणं आवश्यक असतं. ते फवारा मारणं म्हणजे जे गोचीड गोमाशा आहेत त्या मरतात आणि जे जनावर खातं ते पूर्ण त्याच्या अंगी लागतं आणि त्याची जनावरांची वाढ आणि मिल्क म्हणजे दुधा उत्पादन चांगलं राहतं. हे आपण बघावं. याच्यामध्ये गोचीड गोमाशा जर आपण हे केल्या तर ते त्यांना आहारावर पण तितकं लक्ष देणं आपलं आवश्यक असतं. आणि दुसरी गोष्ट, जे आता हे गोचीड गोमाशा शरीराच्या बाहेरचे असतात, पण जंत निघून जसे गोचीड गोमाशा तसं पोटामध्ये पण जंत वाढतात आणि त्या जंत निर्मूलन पावसाळ्याच्या सुरुवातीला जंत निर्मूलन करणं गरजेचं असतं. आता तर शासनाने असं केलंय, आपण लसीकरण करतो, लसीकरणाच्या आधी जंत निर्मूलन करणं आवश्यक असतं. जंत निर्मूलन केल्यामुळे पोटातली जंत मरतात आणि जे लस आपण मारतो ती लस पण अंगी लागते, म्हणजे त्याचा ऍक्टिव्हनेस येतो. तर ते फार महत्वाचं आहे. आता तिसरी गोष्ट म्हणजे जनावरांना लसीकरण. आता पावसाळ्यामध्ये एपिडेमिक येतो किंवा कॉटेजियस डिसीज येतात. उदाहरणार्थ घटसर्प, फऱ्या, ETV, बकऱ्यांमध्ये ETV असे रोग येतात. त्यांना प्रतिबंध म्हणून आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लस मिळते. ती लस आपल्या जनावरांना मारली आहे का नाही मारली आहे याचं हे करून, जर मारली नसेल तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन ती लस मारून घ्यायची. आता घटसर्प म्हणजे आपण त्याला हेमोरेजिक सेप्टिसिमिया म्हणतो आणि फऱ्या म्हणजे ब्लॅक वॉटर. आता हे आजार जर पावसाळ्यामध्ये होतात
त्यांचा लसीकरण जर आपण रेग्युलर केलं तर ते आजार होत नाहीत आणि परिणामी जे शेतकऱ्याचं जो आर्थिक नुकसान होतं ते होत नाही. कारण गटसर्प आणि फऱ्या याच्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता असते आणि दगावलं म्हणजे त्या शेतकऱ्याचं नुकसान जवळ 30-35-40 हजाराचं नुकसान होऊन जातं. जर आपण वॅक्सिनेशन केलं तर ते टळतं. आणि पावसाळ्यामध्ये बकऱ्या ज्या असतात, बकऱ्या आता खेड्यामध्ये काय करतात, खेड्यामध्ये एका घरामध्ये ते कोंडत असतात आणि तिथेच त्या रात्री लघवी करतात. त्याच्यामधनं अमोनिया लिबरेट होतो आणि त्यामुळे त्या बकऱ्यांना कातडीचे आजार व्हायची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचं जे गोठा आहे त्यांना आपण तुम्ही बांधणार ते हवेशीर असणं आवश्यक असतं. आणि बकऱ्यांचं जर विशेष करून बघितलं तर बकऱ्यांना पावसामध्ये जास्त राहून निमोनिया हा आजार होऊ शकतो. त्यामुळे त्यांना हवेशीर आणि व्यवस्थित वातावरण देणं आवश्यक आहे. कारण बकरी ही एकदम म्हणजे हे लोक पाळतात आर्थिकदृष्ट्या जे कमी आहे त्यांचं नुकसान होऊन जातं एक दोन बकरी जर मेली. दुसरी गोष्ट बकऱ्यांसाठी ETV लस आहे, ती सरकारी दवाखान्यात मिळते. ETV लस मारून घ्यावी पावसाळ्याच्या सुरुवातीला. चौथी रोगाची लक्षण FMD लाळ खुरगतची लस आहे. लाळ खुरगत लस आपल्याला रेग्युलर मारणं गरजेचं आहे. आणि पावसाळ्यामध्ये होतं कसं, ते पाण्यामध्ये पाय भिजून ते जे खुरं असतात ते नाजूक होऊन जातात एकदम. त्यामुळे त्याची काळजी घेणे आवश्यक असतं आपल्याला. चौथी आणि महत्वाची गोष्ट अशी की त्याचा आहार, पावसाळ्यामध्ये आहार असणं आवश्यक, आहार चांगला असणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये त्यांना मिनरल मिक्सचर, क्षार मिश्रण हे देणं आवश्यक असतं आणि चौफेर आहार त्यांना मिळाला पाहिजे. आहाराची व्यवस्था जर तुम्ही व्यवस्थित केली तर जनावरांना त्याची पॉवर जी आहे म्हणजे प्रतिकारशक्ती ही वाढलेली असते आणि त्यामुळे जनावर आजारी फार कमी पडतात आणि परिणामी शेतकऱ्याचं नुकसान फारच होतच नाही. याची जर काळजी तुम्ही पावसाळ्यामध्ये जर घेतली तर तुमचे जनावर दगावणार नाही, उत्पन्नामध्ये वाढ होईल